MCQ first. Which part of the flower is considered the male reproductive unit? Stigma, style, anther, ovary. विद्यार्थी मित्र हो, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सी, आन्सर. नेमकं हेच आन्सर कशामुळे आहे हे आपण पाहण्यासाठी आपल्याला समजावं लागेल पार्ट ऑफ द फ्लॉवर बद्दल. विद्यार्थी मित्र, फ्लॉवर मध्ये इसेन्शियल वर्ड अँड्रोशियम, गायनोशियम असे 2 असतात. नॉन इसेन्शियल वर्ड कॅलिक्स आणि करोला या पद्धतीचे 2 नॉन इसेन्शियल वर्ड्स असतात. इसेन्शियलचा अर्थ आहे जे इम्पॉर्टंट आहेत रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी. नॉन इसेन्शियल त्याला मदत करतात, असेस करतात, पण ते नसले तरीही रिप्रोडक्शनची प्रोसेस कंप्लीट होते. समोर दिलेल्या चित्रामध्ये आपण फ्लॉवरचं स्ट्रक्चर पाहत आहे. त्यामध्ये आपल्याला आन्सर दाखवलेला आहे. MCQ 2. How many nuclei are present in fully mature angiosperm female gametophyte म्हणजेच एम्ब्रिओसाइट? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8. या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन डी 8. विद्यार्थी मित्र हो, टिपिकल मॅच्युअर एम्ब्रिओसाइट मध्ये आपल्याला जवळपास 7 सेल पाहायला मिळतील, परंतु त्यामध्ये न्यूक्लियसची संख्या 8 आहे असं आपण आन्सर मध्ये सांगितलं. त्याचं कारण आहे 3 अँटीपोडल सेल्स, 2 सिनर्जिड सेल्स आणि एक सेल यामध्ये प्रत्येकी एक न्यूक्लियस असतो, परंतु जो सेंट्रल सेल पोलर न्यूक्लाय 2 घेऊन असते, त्यामुळे त्यामध्ये 8 न्यूक्लियस. MCQ number 3. The phenomenon where the ovary develops into a fruit without fertilization is called apomixis, parthenocarpy, polyembryony, syngamy. विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे आन्सर बी, पार्थेनोग्राफी. पार्थेनोग्राफी ही काही या पद्धतीची प्रोसेस आहे, यामध्ये फर्टिलायझेशन ऑकर होत नाही. म्हणजेच जे हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गमीट यांचं फ्युजन न होता फ्रूट तयार होते ओव्हरी पासून. आता फक्त ओव्हरी पासून फ्रूट तयार होऊन राहिलं म्हणजे यामध्ये सीड बनणारच नाहीये. म्हणजे जे ओव्ह्यूल होतं त्याचं फर्टिलायझेशन कंप्लीट न झाल्यामुळे हे जे फ्रूट्स असतील हे सीडलेस असतील. जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर आपण बनाना हे त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला सांगितलं जाते की फ्रूट जे असतील ते विदाऊट सीड म्हणजे याची जे नेक्स्ट जनरेशन येईल ते प्लांट्स तयार होण्याकरता यांच्याजवळ सीड अवेलेबल नसेल. म्हणजे हे प्लांट जे आहे ते दुसऱ्या कोणत्या तरी पद्धतीनं प्लांट प्रोड्यूस करत असतील. या प्रोसेसला आपण पार्थेनोग्राफी असं म्हणत असतो. MCQ number 4. Transfer of pollen grain from the anther to the stigma of another flower of the same plant. Autogamy, giantogamy, xenogamy, क्रिस्टोगॅमी. विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, जायंटॅनोगॅमी. विद्यार्थी मित्र, बेसिकली पाहता जायंटॅनोगॅमी हे आपल्याला सेल्फ पॉलिनेशन असल्यासारखं वाटते, पण ऍक्च्युली जायंटॅनोगॅमी हे फंक्शनली क्रॉस पॉलिनेशनची प्रोसेस आहे. यामध्ये फ्लावर एकाच झाडाचे जरी असले तरी ते वेगवेगळे फ्लावर्स असतात. वेगवेगळे फ्लावर्स असल्यामुळे अँथर पोलन ग्रेन ज्यावेळेस ट्रान्सफर करतो त्या प्रोसेसला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. परंतु डीएनए एकाच पॅरेंटचा असल्यामुळे याला जेनेटिकली आपण ऑटोगॅमी म्हणू शकतो. यामध्ये 2 वेगवेगळे फ्लावर्स परंतु एकाच झाडाचे असल्यामुळे रिझल्ट काही जेनेटिकली सेमच राहतो. जायंटोगॅमी क्रॉस पॉलिनेशन प्रोसेस असल्यावरही आपल्याला ऑटोगॅमी सारखीच वाटू शकते, परंतु
यामध्ये ते जेनेटिकली म्हणजे डीएनएचं कॉम्बिनेशन सेम असते. एमसीक्यू नंबर 5. ट्रिपल फ्युजन इन अँजिओस्पर्म रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ऑप्शन्स आहेत ए झायगोट, बी टीईएन, सी एम्ब्रियो, डी सीड कोड. विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे बी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजेच पीईएन. विद्यार्थी मित्र, अँजिओस्पर्मिक प्लांट आपण ज्यांना अँजिओस्पर्म म्हणतो, आपण त्यांना मराठीत सपुष्प वनस्पती म्हणू शकतो. म्हणजे ज्या प्लांट्सला फ्लावर प्रेझेंट असतात अशा प्लांट्स बद्दल आपण बोलत आहोत. यांचं फीचर डबल फर्टिलायझेशन, ट्रिपल फ्युजन हे यांचं एक वैशिष्ट्य आहे. ट्रिपल फ्युजन यामध्ये एक मेल गमीट, दोन पोलर न्यूक्लिआय असणाऱ्या सेकंडरी न्यूक्लियस सेल जे आपण मागेच एम्ब्रियो सॅक मध्ये सेंटरला पाहिली होती, त्यामुळे ट्रिप्लॉइड पीईएन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस याचे फॉर्मेशन होत असते. विद्यार्थी मित्र, पीईएन हा न्यूट्रिटिव्ह सप्लिमेंट म्हणजे जे सीड बनणार आहे त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करायचं काम करत असते. विद्यार्थी मित्र, अँजिओस्पर्म वनस्पतीमध्ये पोलन ग्रेन जो असतो त्यामध्ये दोन मेल गमीट प्रेझेंट असतात. त्यामधील एक मेल गमीट सेंट्रल सेल जो की दोन पोलर न्यूक्लाई घेऊन चालत असतो, त्यामध्ये मिक्स किंवा एकत्र येतात तेव्हा ट्रिप्लॉइड पीईएन तयार होत असतो.